तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 14 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की राकेश मोबाईल शॉपमध्ये फोन लावतो आणि तो तिथे विचारतो की अर्णवने दिलेला मोबाईल रिपेअर झालाय का. मोबाईल रिपेअर झालाय हे कळताच राकेश तिथे लगेच पळून जातो. राकेश त्या दुकानातून मोबाईल कलेक्ट करतो आणि मनात म्हणतो, अर्णव, ईश्वरी, गेम पालटला. तर इथे अर्णव ईश्वरी रूममध्ये असतात. अर्णव त्या मोबाईलच्या दुकानात फोन लावतो आणि मोबाईल रिपेअर झाला का विचारतो. त्याला कळतं की मोबाईल रिपेअर झालाय आणि अर्णवने कोणत्या तरी एका माणसाला पाठवलंय. अर्णव म्हणतो, मी कोणालाही मोबाईल घ्यायला पाठवलेलं नाही, तुम्ही कोणाकडे मोबाईल देऊ नका. अर्णवला कळतं की राकेश मोबाईल घेऊन कधीच निघून गेलाय. अर्णव डोक्याला हात लावून बसतो. ईश्वरी विचारते, अर्णव सर, काय झाले? अर्णव म्हणतो, तो राकेश आपल्या आधी मोबाईल शॉपमध्ये पोहोचला आणि ते रिपेअर झालेला मोबाईल कलेक्ट करून घेऊन गेलाय. तो पळून गेलाय. अर्णव, ईश्वरी यांची पूर्ण खात्री होते की शलाकाला मारण्यामध्ये राकेशचाच हात आहे. आता अर्णव, ईश्वरी राकेशचा हा गुन्हा कसा सिद्ध करतायत हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की ईश्वरीने अर्णवच्या ऑफिसमधल्या काही महिला एम्प्लॉईजला बोलवलेलं असतं आणि अर्णव ज्या अनाथाश्रममध्ये आणि ज्या महिला आश्रमामध्ये डोनेशन देतो तिकडच्या बायकांनाही बोलवून घेतलेलं असतं. सगळे मिळून अर्णव किती चांगला आहे, त्याच्या मनात इतरांविषयी किती प्रेम आहे, माया आहे, याबद्दल मीडियावाल्यांना ते सगळे सांगतात. ईश्वरी मीडियावाल्यांचं सगळ्यांचं तोंड गप्प करते आणि ती सगळ्यांना म्हणते, बोला ना, आता प्रश्न विचारा. मला माहिती आहे तुम्ही कोणी काही बोलू शकणार नाही, कारण तुम्ही इथे स्वतःच्या डोक्याने आलाच नव्हतात. तुम्हाला कोणीतरी पाठवलं होतं. आता मी पण तुमच्या सगळ्यांसमोर शपथ घेते, हे ज्याने कोणी केलं आहे ना त्याला मी शोधून काढणारच. हे ज्याने कोणी केलं आहे तो आता जगासमोर येणारच. ईश्वरीने अर्णवसाठी एवढं सगळं केलेलं बघून सगळे ईश्वरीसाठी टाळ्या वाजवतात. मीडियावाले अर्णवची माफी मागून तिथून निघून जातात. तर थोड्या वेळाने मीडियावाले गेल्यावर सगळे आतमध्ये येतात. सगळे ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करत असतात. ऐनवेळी अर्णववर एवढी चिखलफेक होत असताना, अर्णवच्या तोंडाला काळं फासलं जात असताना ईश्वरीने एवढी छान कमाल दाखवली. ईश्वरीने प्रसंगावधान दाखवत सगळी बाजू हँडल करून घेतली. त्याबद्दल सगळे तिचं भरभरून कौतुक करतात. अर्णव ईश्वरीला थँक्यू म्हणतो. ईश्वरीलाच त्याने आपल्या रूममध्ये जाते. तर इथे राकेश अर्णव ईश्वरी यांच्या रूममध्ये शोधाशोध करून आपल्या रूममध्ये येतो. राकेश मनात म्हणतो, ही इंदोरी जलेबी फार हुशारी करतीये. मोबाईल रूममध्ये नव्हताच, तिने कुठे ठेवला असेल? कोपरानं कोपरा शोधला पण मोबाईल काही सापडला नाही. राकेश, आता शांत बसून चालणार नाहीये. आता असं काहीतरी मोठं करावं लागेल ना की ज्याचा अंदाज त्या अर्णव ईश्वरीला नसेल. आता काहीतरी करावं लागणार. राकेश विचार करतो की काय करता येईल. तर इथे ईश्वरी रूममध्ये येते. ती रूमची अस्ताव्यस्त अवस्था बघते. तिला आधी वाटतं की चोरी झाली का काय. ईश्वरी आपलं मौल्यवान सामान चेक करते पण सगळं सामान जिथल्या तिथे असतं. ईश्वरी विचार करत असते आणि अर्णव तिथे येतो. अर्णव विचारतो, हे सगळं काय आहे? ईश्वरी म्हणते, कोणीतरी आपल्या रूममध्ये येऊन गेलं. आपण सगळे बाहेर असताना कोणीतरी ही झडती घेतली आहे, आपली रूम चेक केली आहे. ईश्वरी अर्णव विचार करतात. ईश्वरी म्हणते, राकेश, त्यानेच हे केलं असेल. अर्णव म्हणतो, हो, त्याला मोबाईल हवा असेल ना म्हणून. अर्णव, ईश्वरी राकेशच्या रूममध्ये जातात. राकेश म्हणतो, अरे असं का आलात तुम्ही दोघं? मी दचकलो ना. ईश्वरी म्हणते, आत्ता फक्त दचकलायस रे, यापुढे तुला धक्का बसेल. राकेश म्हणतो, काय यार तुमच्या दोघांच्या पण सारख्या धमक्या देत असता. अर्णव म्हणतो, का रे, आमच्या रूममध्ये गेला होतास ना तू? काय शोधायला गेला होतास तू? आणि काय रूमची अवस्था करून ठेवली आहेस? राकेश म्हणतो, अर्णव, अरे एवढा मोठा आरोप करतोयस माझ्यावर, जरा विचार तरी कर. अरे मी का करेन तसं? अर्णव, मगाशी घराबाहेर एवढी लोकं आली होती, त्यांच्यापैकी कोणीतरी गेलं असेल. जरासं काही झालं की येतं माझ्या अंगावरती. अर्णव राकेशची कॉलर धरतो. राकेश म्हणतो, काय रे, सतत कॉलर धरून धरून कंटाळा येत नाही का ग तुला? काय करतोयस हे? सोड. अर्णव म्हणतो, राकेश, खरं खरं सांग, हा तुझा प्लॅन होता ना? म्हणून तू रूममध्ये शोधाशोध करायला आला होतास ना? राकेश म्हणतो, अरे मी का तुझ्या रूममध्ये येईल? आणि तुझ्या रूममध्ये आहे तरी काय असं शोधण्यासारखं? अर्णव म्हणतो, एकदा कळू दे रे मला,
बघ मी तुझी कशी वाट लावतो. राकेश हसायला लागतो. राकेश म्हणतो, अरे अर्णव, तू काही करू शकणार नाही आहे, कारण तुझी बहीण माझी बायको आहे आणि मग तिला जर सगळं कळलं तर. अर्णव म्हणतो, ताईचं नाव घेऊन मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करू नको. ताईचा आता 7वा महिना चालू आहे. आता फक्त 2 महिने. एकदा का डिलिव्हरी झाली की मग तू या जगामध्ये जगू शकणार नाही किंवा मग जेलची हवा खाशील. राकेश, फुकट खाणाऱ्यांचे दिवस आता संपलेत. तुझा गेम ओव्हर. अर्णव ईश्वरी निघून जातात. राकेश चिडचिड करत असतो. एका बाजूला अर्णव ईश्वरी, दुसऱ्या बाजूला दादा आणि एकीकडे आता शलाकाचा खून. राकेशला एकदम अडकल्यासारखं होत असतं. तर थोड्या वेळाने ईश्वरी स्वयंपाकाची तयारी करत असते. ती भाजी निवडत असते आणि तिला आईचा फोन येतो. ईश्वरी फोन स्पीकरवर टाकते. आई म्हणते, ईश्वरी, अगं सकाळपासून 2 वेळा मी त्या जागेवर जाऊन आले. ती बाई जिथे भेटली होती ना तिथे. पण ती बाई काही सापडत नाही आहे. काहीही झालं ना तरी मी तिला शोधणार आणि यावेळेस सापडली ना तर मी तिला सोडणार नाही. वल्लरी तिथे येते. वल्लरी लांबून सगळं बोलणं ऐकत असते. ईश्वरी म्हणते, आई नको ना टेन्शन घेऊस तू. अगं टेन्शन घेतल्यानं तुला त्रास होईल. आई म्हणते, अगं चांगली हातात आली होती ती बाई. हलकट बाई कुठली, निसटून गेली. ईश्वरी थोडा विचार करते आणि म्हणते, आई अगं ती बाई कशी दिसत होती तुला चांगलं माहिती असेल ना. एक काम कर ना, बाबांचे जे पत्रकार मित्र आहेत ना त्यांना सांग. म्हणजे तू त्यांचं वर्णन करशील आणि ती बाई कशी आहे याच्या जोरावरती ते चित्र काढतील. त्यांच्या ओळखी असतीलच ना. एखादा स्केच आर्टिस्ट तुला सांगतील. आई, जर त्या बाईचं स्केच मिळालं ना तर तिला शोधायला आपल्याला सोपं जाईल. आई म्हणते, हो ही चांगलीच आयडिया आहे. ईश्वरी विचारते, आई तुला आठवते का ती बाई कशी दिसत होती. आई म्हणते, हो मला चांगलंच आठवते. गोरी होती, घारे डोळे होते, हिरवी साडी नेसली होती, श्रीमंत घरातली वाटत होती, खूप दागिने घातले होते आणि हो केसात गजरासुद्धा माळला होता. वल्लरी हे सगळं ऐकते आणि खूप घाबरते. ईश्वरी म्हणते, आई नको काळजी करू. अर्णव सर आहेत ना, अर्णव सर आपली मदत करतील. आणि हे बघ, चांगुलपणा आज ना उद्या सगळ्यांच्या समोर येईलच. आई ठीक आहे म्हणते आणि फोन ठेवते. इथे वल्लरी खूप घाबरलेली असते. ती थरथर कापत आपल्या रूममध्ये निघून जाते. तर रात्रीच्या जेवणासाठी सगळे डायनिंग टेबलवर एकत्र आलेले असतात. सगळे अंजलीबद्दल बोलत असतात. अंजली घरी आल्यावर डोहाळे जेवण करायचं असं ठरलेलं असतं. राकेश मनात म्हणतो, हे काय चाललंय यांचं मूर्खांचं डोहाळे जेवण. इथे मला रोजचं जेवण गोड लागत नाही आहे. ते शलाकाचं मर्डर केसच्या बाबतीत मला आता काहीतरी करावंच लागेल, नाहीतर मी या सगळ्यात अडकेन. राकेश विचार करत असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.